नमस्कार, स्वागत आहे आपले संध्याच किचनमध्ये। आज आपण करणार आहोत सुपर स्पॉन्जी असा बनणारा स्पॉन्ज केक। तर रेसिपी खूप सोपी आहे, अगदी घरगुती साहित्यामध्ये आपण बेकरीसारखा मस्त असा फुलणारा स्पॉन्ज केक करणार आहोत। तर आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे बघा, एका बाउलमध्ये 3 अंडी घेतलेली आहेत। तर आता ही जी अंडी आहेत आपण व्यवस्थित अशी फेटून घेऊयात। तर अंडी फेटण्यासाठी इथे मी वापरलेला आहे इलेक्ट्रिक बीटर नसेल तर तुम्ही हाताने देखील हे जे अंडा आहे ते व्यवस्थित असं फेटून घेऊ शकता। बघा, फेटल्यानंतर यामध्ये मी टाकणार आहे पिठी साखर। 1 कप पिठी साखर आपण वापरायची आहे आणि अर्धा कप पिठी साखर आता टाकलेली आहे। आधी ती व्यवस्थित आपण या अंड्यामध्ये मिक्स करून घेऊयात। मिक्स करण्यासाठी देखील मी बीटरच वापरत आहे। बीटर नसेल तर काहीच प्रॉब्लेम येत नाही, आपण साधा चमचा किंवा विस्कर असतो तो वापरू शकता। आता उरलेली साखर देखील आपण यामध्ये टाकूयात। एकदम साखर टाकल्यामुळे व्यवस्थित मिक्स होत नाही, त्यामुळे आपण अर्धी साखर यामध्ये मिक्स करणार आहोत। त्याचबरोबर यामध्ये मी टाकलेला आहे व्हॅनिला इसेन्सचे 4-5 थेंब। हा इसेन्स जरी नसेल तरी तुम्ही सिंपल असा केक बनवू शकता, तोही खूप छान लागतो चवीला। आता बघा, हे पुन्हा आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये टाकणार आहे मी पाव कप स्वयंपाकाचं तेल, जे तुम्ही रोज घरामध्ये वापरता स्वयंपाक करण्यासाठी ते। आता हे आपण एका विस्करने छान असं विस्क करून घेऊया किंवा मिक्स करून घेऊया। त्याचबरोबर यामध्ये मी 1 चमचा दूध टाकत आहे। टोटल मी इथे आता पाव कप दूध घेतलेला आहे। आता यामध्ये टाकणार आहे मी मैदा। 1 कप मैदा इथे आपल्याला लागणार आहे, त्यातलाच आपण अर्धा कप मैदा आधी मिक्स करून घेऊयात। आता उरलेला सगळा मैदा आपण यामध्ये टाकूयात आणि उरलेलं जे दूध आहे ते यामध्ये टाकूयात आणि गुठळ्याच्या आपल्याला फोडून घ्यायचे आहेत। खूप चांगलं असं हे मिश्रण जे आहे ते आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे। आणि यानंतर मी अजून पाव कप दुधाचा वापर केलेला। कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी तुम्ही दुधाचा वापर करू शकता। आता बघा, हे आपल्याला 2-3 मिनटं असंच फेटत राहायचं आहे। जितकं तुम्ही फेटाल तेवढं हे पीठ खूप छान असं बनेल आणि केक तुमचा छान असा फुलणार आहे। आता यामध्ये मी टाकणार आहे 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा खायचा सोडा, त्यालाच बेकिंग सोडा असं म्हणतात। आणि हेही आपण या पिठामध्ये चांगलं असं मिक्स करून घेऊयात। खूप चांगल्या पद्धतीने असं हे पीठ जे आहे ते मिक्स करत राहायचं आहे आणि एकाच दिशेने हे फेटत राहायचं आहे। बघा, तुम्ही हळूहळू या पिठाची कन्सिस्टन्सी खूप अशी क्रीमी होते। एवढं आपल्याला हे फेटायचं आहे। आता पीठ आपलं केकसाठीचं तयार आहे, तोपर्यंत आपण टिनला यात तेल लावून घेऊयात। एखादा डबा घ्यायचा आणि त्याला चांगलं तेल लावून घ्यायचं, म्हणजे केक चिकटत नाही आणि लगेचच निघून येतो। यामध्ये मी ठेवणार आहे बटर पेपर नसेल तर आपण मैदा डस्ट करून घेऊ शकता किंवा फक्त तेलही लावून घेऊ शकता। आता वरूनही आपण थोडंसं तेल लावून घेऊया। आता हा जो टिन आहे तो तयार आहे। आता त्यामध्ये आपण तयार केलेलं जे केकचं मिश्रण आहे ते टाकूया। बघा, तुम्ही खूप छान अशी कन्सिस्टन्सी पिठाला आलेली आहे। अशी फ्लोईंग कन्सिस्टन्सी आली पाहिजे, खूप जास्त पातळही नको। आता पीठ यामध्ये टाकल्यानंतर हे चांगल्या प्रकारे असं टॅप करा, म्हणजे केकचं पीठ किंवा मिश्रण समप्रमाणात सगळीकडे पसरेल। आता एक कढई मी गरम करून घेतलेली, म्हणजेच प्रीहीट करून घेतलेली, त्यामध्ये हा केकचा टिन आपण ठेवूयात आणि झाकून आपल्याला 25 मिनिटासाठी हा केक बेक करायचा आहे। 25 मिनिटांनंतर हाताला तर चिकटत नाही आहे हा केक, पण आपण सुरीने चेक करूयात। तर थोडासा केक असं लागत आहे, म्हणजे अजून हा बेक केला पाहिजे आपल्याला। तर पुन्हा मी अजून 15 मिनिटांसाठी
हा केक मंद गॅसवर बेक करून घेणार आहे. टोटल 15 मिनिटांनंतर बघा तुम्ही केकचा रंग सुरेख आला आहे आणि सुरी देखील खूप क्लीन आलेली आहे. म्हणजे आपला हा केक अगदी बनवून तयार आहे. म्हणजे हा बेक होण्यासाठी साधारणपणे मला 35 ते 40 मिनिटं लागलेली आहेत. आता आपण हा काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड होऊ देऊयात. केक पूर्ण थंड झालेला आहे. बाजूने सुरीने हा मोकळा करून घ्यायचा आहे आणि एका प्लेटवर आता काढून घेऊयात. पूर्णपणे थंड करून घेतल्यानंतरच केक डिमोल्ड करा, म्हणजे तो पटकन निघून येईल. बघा, अजिबात चिकटलेला नाही आहे. केक मस्त असा स्पॉन्जी झालेला आहे. आता बटर पेपर काढूयात आपण. बघा, खूपच स्पॉन्जी झालेला आहे हा केक आणि खूप सोप्या पद्धतीने आपण केलेला आहे. फक्त काही टिप्स लक्षात घेतल्या तर खूप सोपा आहे केक. बेक करताना आपल्याला 35 मिनिटांसाठी मंद आचेवर हा बेक करायचा आहे. आधी 25 मिनिटं बेक करून बघा. जर कच्चा वाटत असेल तर पुन्हा अजून 15 मिनिटं तुम्ही हा मंद आचेवर बेक करून घ्या. रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर करा. आजची रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.